राजधानी दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या घरी वाढदिवसानिमित्त स्नेहभोजन सोहळा पार पडला। देशभरातील मातब्बर राजकीय नेत्यांसह अजित पवार यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली। पवार कुटुंबाचं हे मनोमिलन राजकीय पक्षातही होणार अशा चर्चा रंगतायत। तर या कार्यक्रमामध्ये राहुल गांधी आणि उद्योगपती गौतम अदानी हे एकत्र आले आणि त्यामुळे ही विशेष चर्चा रंगली। बघूया। दिल्लीत पवारांचं शक्ती प्रदर्शन, अजितदादाही उपस्थित। राष्ट्रवादी पुन्हा एकत्र, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। वाढदिवसानिमित्त स्नेहभोजन, पुढचं राजकारण। महाराष्ट्राचे आणि देशातले ज्येष्ठ नेते असलेल्या शरद पवारांचा शुक्रवारी वाढदिवस। मात्र त्या निमित्ताने बुधवारी रात्री दिल्लीत पवारांनी 6 जनपथवर शक्ती प्रदर्शन केलं। या स्नेहभोजनाला उपस्थित असलेल्या दिग्गज नेत्यांमध्ये लक्ष वेधून घेतलं ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी। एकटे अजित पवारच नाही तर राष्ट्रवादी एकत्र येण्याला अडथळे ठरणारे नेते अशी चर्चा असलेले प्रफुल्ल पटेल हेही यावेळी उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटीनंतर पवार काका पुतण्यांच्या अनेक भेटी झाल्या, मात्र या भेटी आधीच्या काही घटना महत्त्वाच्या आहेत। अजित पवारांचे पुत्र जय पवार यांचा बहरीनला पार पडलेला विवाह सोहळ्याला शरद पवार, सुप्रिया सुळे उपस्थित नव्हते। मात्र साखरपुड्याला पवार कुटुंब एकत्र दिसलं होतं। अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर पुण्यात जमीन घोटाळ्याचे आरोप झाले, त्यावेळी पवार कुटुंबाने एकत्रितपणे पार्थ पवार यांची पाठराखण केल्याचं पाहायला मिळालं। शरद पवार यांनी सुद्धा मुख्यमंत्री निर्णय घेतील असं सांगत ठोस भूमिका घेतली नव्हती। कसं काय पार्थ पवारांचा विषयच येत नाही याच्यात। हे महाराष्ट्र सरकारचा इंटरनल इश्यू आहे, पार्थ पवारांचा विषयच येत नाही याच्यात। याचं कारण असं, पार्थ पवारांनी त्यांना जे प्रश्न पाठवले आहेत ते म्हणलेत की माझी लीगल टीम त्याचं उत्तर देईल, जे बरोबर आहे। जर व्यवहारच होऊ शकत नाही तर स्टॅम्प ड्युटीची नोटीस कशी काय आली? मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर सांगत असतील तर त्या संबंधीचं चौकशी करून वास्तविक त्यांनी समाजाच्या समोर ठेवलं पाहिजे आणि ते काम त्यांनी करावं अशी अपेक्षा। दुसरीकडे जैन बोर्डिंग जमीन प्रकरणात केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांचं नाव आल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पुण्यात आक्रमक भूमिका घेतली होती। त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र आहेत अशा चर्चा होत असताना ही भेट भविष्यातल्या एकीची वाट मानण्यात येत होती। पुणे महापालिका निवडणूक दोन्ही पक्ष एकत्र लढण्याची चर्चा आहे। महायुती सरकारमध्ये अजित पवार राष्ट्रवादीची कोंडी होत असल्यामुळे पुन्हा एकीकरणाच्या चर्चा वाढल्या आहेत। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह प्रकरणात दोन्ही बाजूंचे वकील सुद्धा स्नेहभोजनात उपस्थित होते। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत कायदेशीर चर्चा झाली असण्याची शक्यता आहे। शरद पवार यांची राज्यसभेची मुदत एप्रिल 2026 ला संपते। अशा स्थितीत अजित पवारांकडून शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवणार असल्याची चर्चा सुरू आहे। पवारांच्या पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी ही राज्यसभेत शरद पवारांची गरज असल्याचं म्हटलंय। पवार साहेबांचं असणं हे देशासाठी तर गरजेचं आहे, पण महाराष्ट्रासाठी सगळ्यात महत्त्वाचं गरजेचं आहे। ज्यावेळेस पवार साहेब फक्त दिल्लीत असतात त्यावेळेस एक महाराष्ट्राचा वेगळा दबदबा दिल्लीमध्ये पाहायला मिळतो। त्यामुळे पवार साहेब हे असणं हे सगळ्यात गरजेचं आहे। हे पवार साहेबांसाठी नाही, हे पार्टीसाठी नाही, हे राज्यासाठी आणि देशाच्या हिताच्या निर्णयासाठी पवार साहेब राज्यसभेत असणं हे सत्य। या स्नेहभोजनावर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत। आम्हाला काय वाटतं, यापेक्षा आमच्या पक्षाचे आदरणीय नेते सर्व पवार साहेब आहे, त्यानंतर सुप्रियाताई आणि प्रांताध्यक्ष आमचे शशिकांत शिंदे साहेब असो किंवा जयंत पाटील साहेब असो, हे त्या पक्षाचे प्रमुख असल्यामुळं यांनी हा जे निर्णय घेतील तो निर्णय सर्व कार्यकर्त्यांना मान्य असतो। सगळे जेवढे 8 खासदार आहेत, आम्ही आदरणीय पवार साहेब, सुप्रियाताई, शशिकांत शिंदे साहेब, जयंत पाटील साहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर आम्ही राहणार आहे। आम्ही त्यांना पहिल्यापासून सांगितलंय, शेवटी काय निर्णय घ्यायचा तो आदरणीय साहेबच घेतील, त्यामुळे त्या संदर्भामध्ये बोलणं फार उचित होणार नाही असं मला वाटतं। मी असं ऐकलंय की राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि गौतम अदानी हे सुद्धा एकत्र गप्पा मारत होते आणि एकत्र चांगला संवाद करत होते। त्यामुळे कदाचित बरेचसे महाराष्ट्रातले प्रश्न सुटतील असं मला वाटतंय। शरद पवार आणि अजित पवार यांचं मनोमिलन झालंय, मात्र आता राजकीय मिलन होणार का याची चर्चा त्यामुळे पुन्हा एकदा सुरू झाली। दुसरीकडे शरद पवारांनी या स्नेहभोजनाच्या निमित्ताने दिल्लीत शक्ती प्रदर्शन केल्याची चर्चा आहे।
कारण त्यांच्या स्नेहभोजनासाठी दिग्गज नेते उपस्थित होते. राहुल गांधी, प्रियंका गांधी, ओमर अब्दुल्ला, सुशील कुमार शिंदे, दिग्विजय सिंग, कमलनाथ, भूपेंद्र हुडा, गुलाम नबी आझाद, पी चिदंबरम, विप्लव कुमार देव, सचिन पायलट, गौतम अदानी अशी मंडळी या स्नेहभोजनासाठी उपस्थित होती. एरवी उद्योगपती गौतम अदानी आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यातून विस्तव जात नाही. मात्र शरद पवारांमुळे हे दोघंही एकाच छताखाली आल्याचं पाहायला मिळालं. एवढंच नाही तर अदानी आणि राहुल गांधी यांनी हस्तांदोलनही केल्याची माहिती आहे. शरद पवार अजित पवारांची झालेली ही भेट आणि पवारांचं शक्ती प्रदर्शन यातून राज्य आणि केंद्रात नव्या राजकीय बदलांची नांदी ठरण्याची शक्यता आहे. शिवाजी काळेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, नवी दिल्ली.